हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आज आपण मस्त आंबट तिखट गोड असं वालाचं बिरडं करूया. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, म्हणजे किरणच्या काकूंची. खेडला असायच्या, त्यांनी शिकवलं आहे मला. आधी वाल सगळे सोलून घेतले आणि त्याच्यात टाकायला वाटण जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ओलं खोबरं, आल्याचं किसलेलं थोडंसं आलं आणि जिरं एवढंच घ्यायचं आहे. वाटण भाजायचं नाही आणि ते फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता मस्त खमंग अशी फोडणी करते आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकायचं, हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे, गोडा मसाला टाकला आहे. गोडा मसाल्यावर करायचं आपल्याला. धणे जिरे पूड टाकली आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. भरपूर सारी कोथिंबीरीने छान चव येते फोडणीत टाकल्याने. आणि आता गोड आंबट चवीसाठी आपल्याला कोकम आणि गूळ टाकायचं आहे. खूप सुंदर लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. काकूंनी मला शिकवलं, मी त्याच पद्धतीने नेहमी करते. आता हे सगळे आपण सोलून ठेवलेले बिरडे सगळे त्यात टाकायचे आहेत. छान फोडणी परतवून घ्यायची आहे. मस्त खमंग अशी फोडणी बसली आहे. आता वरतून आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आणि आपण जे वाटून ठेवलं होतं ना, ओलं खोबरं, आलं आणि जिरं, ते पण टाकून घ्यायचं आहे. वरतून थोडी आणखी कोथिंबीर पेरायची आणि मिश्रण सगळं ढवळून छान मस्त फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या कुकरला. 2 शिट्ट्यांमध्ये बिरडं तयार होतं. जास्ती शिट्ट्या घ्यायच्या नाही, नाहीतर एकदम ते मऊ शिजतं. 2 शिट्ट्या काफी होतात. चवीनुसार लास्टला मीठ टाकून घ्यायचं आहे. अतिशय चविष्ट असं बिरडं लागतं. माझ्या सासऱ्यांना खूप आवडायचं आहे. ते मला नेहमी करायला लावायचं. तर तेव्हा जेव्हा मी बिरडं करते मला त्यांची नेहमी आठवण येते. हे पहा, झालं बिरडं तयार आपलं. 2 शिट्ट्यांमध्ये 5 मिनटात लगेच शिजतं आपलं. आणि आमच्याकडे असं पातळ बिरडंच आवडतं. तुम्हाला घट्टसर हवं असेल तर थोडंसं पाणी कमी टाकलं तरी चालेल. हे भातावर खायला घेतात सगळेजण, त्यामुळे मी पातळ असं करत असते. खूप सुंदर लागतं भाताबरोबर. फुलके भात दोन्ही बरोबर छान लागतं. मस्त आता गरम गरम बिरडं सर्व करूया. हे गरमच खायचं. जेव्हा जेव्हा वाढायचं असेल तेव्हा छान गरम करून घ्यायचं. आणि भातावर पण खूप सुंदर लागतं. त्या दिवशी कोणीच वरणाला हात लावत नाही बिरडं असेल त्या दिवशी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हाय. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे पहा, आमचे बिल्डिंगमध्ये अजून हे सण समारंभ असल्यासारखे मस्त लायटिंग आहे. ते तुम्हालाही फिरायला घेऊन आलो आहे. इव्हिनिंग वॉकला निघालो आहे आम्ही. आणि प्रतिष्ठापना सोहळा अजूनही चालू आहे. त्या दिवशी जे रथयात्रा आम्ही तुम्हाला दाखवली ती जस्ट सुरुवात होती. आणि रोज सकाळी सनी चौघडे याचा आवाज येतो. काही ना काही चालूच असतं. गोविंदा नावाचा जयघोष चालू आहे. खूप छान वातावरण आहे. तुम्हाला तो माहोल दाखवतो. आता आपण दर्शन घेऊया. चला हो, लेट्स गो. चला जाऊया. लेट्स गो. जेवणाची तयारी. इकडे जेवणाची तयारी दिसते.
सो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि मूर्तींवर आता अभिषेक वगैरे होणार आहे. ते उद्या मोठा कार्यक्रम होणार आहे सांगत होत्या त्या काकू आम्हाला आता. तर देवीचा नंतर दत्तांचा आणि गणपती बाप्पांच्या आणि इथे मोठे हे पण त्यांनी हे केलं आहे, शंकराची पिंड पण नवीन केली सांगत होत्या. पण आता भजनामुळे ना आतमध्ये जाता नव्हतं आलं. तर उद्या सकाळी त्या म्हणाला 10-10:30 तुम्ही चक्कर मारा, मोठा अभिषेक वगैरे कार्यक्रम आहे. तर आपण उद्या परत जाऊन बघूया. भरपूर चाललंय काय 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 काय. 108 कलशाचा अभिषेक हां, राईट. देवाचा. आज हो, हो. सकाळी झाला. आणि उद्या पण करणार आहे. उद्या पण करणार आहे. ते मुहूर्त पाहून त्याप्रमाणे करतात. तर ते त्यांचा जो अजून 4 दिवस सोहळा चालू असणार आहे. तर आपल्याला जसं जमेल तसं येऊन आपण बघूया, दाखवेल तुम्हाला पण. चलो आता घराच्या दिशेने जाऊया. मुंबईच्या उकाड्याचं काय सध्या सांगावं, बापरे इतकं गरम होत आहे. गरम होतंय सध्या, कुठे जाणं येणंच होत नाही. अजिबात नाही, आमचं सगळं जाणं येणं थांबलंय. गरजेपोटीच घराबाहेर पडा असं आम्हाला सांगितलं. हो ना, किती गरम होते बापरे. पावसाचं तर बिलकुलच नामनिशाण नाही आहे. आम्ही असंच नुसतं चक्कर मारायला आलो, घामाघूम झाले अक्षरशः. सतत AC चालू आहे 24 तास. बऱ्याच घरात इथे मुंबई सेंट्रलाइज AC आहेत. आपण आपल्या हॉलमध्ये AC बसवून घेतला ते इतकं बरं झालं आहे. त्याच्या आधारावर चाललं सध्या. बिलकुल पाण्याचा एक थेंब नाही बाबा, एवढं पाऊस नाही काय नाही, खूप गरम होतं आहे. तुमच्याकडे पण कशी परिस्थिती आहे नक्की सांगा. पाणी कपात पण सुरू झाली आता इथे. चला आता मस्त घरी जाऊन छान गावरान मेनू करायचा आहे आपल्याला. तर गेल्यावर मी तुमच्याशी छान रेसिपी शेअर करते. आणि सकाळी मी मस्त बिर्ड केलं होतं त्याची रेसिपी तर मी तुमच्याबरोबर आता शेअर केलीच आहे. आता मस्त गावरान मेनू करायचा बेत आहे आपला. मस्त पिठलं भाकरी किंवा मग भरीत भाकरी करूया आणि ती रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करते. रात्री डिनरला मस्त आता भरीत भाकरीचा मेनू करायचा होता. तर आज छान जळगावची वांगी मिळाली होती आणि कोवळी होती खूप सुंदर. त्यांना अशा प्रकारे धुवून स्वच्छ कोरडी केली आणि मग तेल लावून आता भाजायला ठेवतो आहे. आणि इतकी कोवळी होती की 5 मिनटात छान भाजली पण गेली खमंग. एरवी मी शेंगदाणे आणि कांद्याची पात पण टाकते, पण आज शेंगदाणे नाही टाकले आणि कांद्याची पात अवेलेबल नाही झाली. हे पहा, आता वांगे आम्ही भाजायला घेतले होते. वांगे आता भाजून झाले. आता सोलून घेऊया व्यवस्थित. आणि इकडे बाकीची पण तयारी करून घेतली. भरपूर सारी कोथिंबीर, मिरची, लसूण, वरतून खायला कांदा, फोडणीसाठी कांदा, सगळी तयारी करून ठेवली होती. आता लसूण, मिरची आणि जिरं आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये छान. मिक्सरला नाही फिरवायचं, कुटून आणखी छान चव लागते. इकडे आता सगळं मॅश करून घेतलं आहे सोलून ठेवलेलं वांगे. बिया पण एकदम कोवळ्या होत्या, छान निघालं एकदम वांग. आता मस्त खमंग फोडणी करूया. मोहरी, जिरं तडतडल्यानंतर हिंग टाकलं.
आता आपण ठेचून घेतलेला लसूण मिरची जिऱ्याचा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण टाकून घेऊया. छान मस्त परतून घ्यायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची फोडणीत, खूप सुंदर चव येते. हिंग झालं आहे, हळद झाली आता टाकून. थोडीशी धणे जिरे पूड टाकायची. मस्त परतून घ्यायची फोडणी. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता आपण सगळं मॅश करून घेतलेलं वांगं जे आहे ते फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त पुन्हा एकदा सगळं परतून 1-2 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आता वांग्याला, की आपलं भरीत तयार. खूप चविष्ट झालं होतं कारण एकदम कोवळी वांगी मिळाली होती. आमचा हा अतिशय फेवरेट मेनू आहे सगळ्यांचा, भरीत भाकरी. आणि सोबत चवळीची भाजी पण केली होती, ती पण परतून टाकली असंच मस्त लसूण मिरचीवरती. हे भरीत आपलं तयार झालं आहे 2 मिनटं. मस्त ताट सर्व केलं आहे. ज्वारीची भाकरी, थोडासा ठेचा, कांदा, भरीत आणि चवळीची भाजी. मस्त मेनू झाला होता. सगळ्यांनी छान ताव मारला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मगाशी आपण जगदंबा मातेच्या मंदिरात गेलो होतो ना, ते मंदिर आमच्या गॅलरीतून असं दिसते. आणि तिकडे छान मस्त पूर्ण गल्ली शेवटपर्यंत लायटिंग केलं. ते इतका सुंदर झालं आहे आमचा परिसर. एखाद्या उत्सवाचं वातावरण आलं आहे आणि इतकं सुंदर वाटतं ना गॅलरीत उभं राहिलं तरी. सतत सनई चौघडे मागे चालू आहे, त्यांचे मंत्रोच्चारण चालू आहे सतत. तर अतिशय पवित्र आणि सुंदर वातावरण तयार झालं आहे आमच्या गल्लीमध्ये. आणि संपूर्ण सोसायटीच्या मागे इतकं छान वाटतं आहे. झाडी, त्यात ते मंदिर, ते लायटिंग, खूप खूप प्रसन्न वाटतं आहे. तर रात्रीभर पूर्ण 24 तास त्यांनी लायटिंग चालू ठेवलं आहे सध्या. तर एकदम नवरात्रीचीच आठवण येते. नवरात्रीत पण असंच मंदिर सजवतात. तर तसंच एकदम असं वाटतं आहे, एकदम एखादा मोठा उत्सव आल्यासारखं वाटतं आहे. उत्सवाचं वातावरण आहे. तर आम्ही रोज रात्री गॅलरीत तसं उभं राहून गप्पा मारत राहतो. खूप छान वाटतं आहे ते लायटिंग केल्यामुळे. उजळून निघाली आहे गल्ली एकदम. सो फ्रेंड्स, आत्ताच मगाशी आम्ही इव्हिनिंग वॉक करून आल्यावर मस्त गावरान मेनू केला आहे. तुम्हाला रेसिपी पण शेअर केली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. जरा वेगवेगळं रात्री बरं वाटतं सारखं भाजीपोळी खाऊन. तर मस्त चवळीची भाजी, नंतर वांग्याचं भरीत आणि भाकरी मस्त मेनू केला आहे. आणि जळगावची वांगी मिळाली खूप दिवसांनी. आणि एकदम कोवळी छान मिळाली, त्यामुळे छानच होणार भरीत. ते चव दिसतच होतं. 5 मिनटात झालं अक्षरशः वांगे शिजून. त्यामुळे लगेच कळलं छान होणार आहे रेसिपी. चला, तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.